हॅलो, हाय, नमस्ते, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप खूप छान जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो. तर रात्री मी 2 गजर लावून झोपते, एक 6चा आणि एक 6:30चा, आणि कसे तरी 6:30ला उठते. तर आता ब्रश करायला घेतला. ब्रश करून झाल्यावर मग दूध तापवायला घे, कारण सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांना चहा लागतो. त्यामुळे माझं पहिलं काम तेच असतं, ब्रश केल्यावरती सगळ्यांना चहा ठेवायचं. तर एकीकडे चहा होत होता आणि एकीकडे दूध तापत होत. मस्त चहा झाला. चहा घेतला आणि मग माझ्या क्लिनिंगच्या कामाला सुरुवात केली. कधी कधी मॉपने फरशी पुसून घेते, तर कधी कधी हाताने पण मी फरशी पुसून घेते, म्हणजे फडक्याने. तर सगळी कामं झाली माझी आवरून, घर वगैरे. मग मी फ्रेश झाली आणि नाश्ता बनवायला घेतला. तर नाश्त्याला आज बनवणार होते मी शेवया नेहमीप्रमाणे, कारण आमच्या घरात नेहमी सारख्या असतात शेवया. सो शेवयाच बनवणार होते. कांदा, मिरची, कढीपत्त्याची फोडणी आणि त्यानंतर लाल तिखट, हळद सगळं असं टाकायचं मस्त शेवयांमध्ये, म्हणजे फोडणी करताना. आणि मग थोडं पाणी ऍड करायचं, मग मीठ ऍड करायचं आणि शेवया ऍड करायच्या आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं मस्त. आणि त्यानंतर 5-10 मिनिटातच शेवया रेडी होतात आणि खूप छान लागतात. खरंच खूप छान लागतात. काही जण ह्या शेवया गोड सुद्धा करतात, काही तिखट करतात, पण मला जास्त गोड आवडत नाही, त्यामुळे गोड शेवया खात नाही, तिखटच शेवया खाते. तर अशा शेवया रेडी झाल्या होत्या. मग टेबलवर बसून, डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होते मी, मोबाईल बघत बघत. कारण आमच्याकडे टीव्ही नसल्यामुळे मोबाईलवरच बघत बघत करावं लागतं. नाश्ता करून झाल्यावर लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तर कुकर घेतला, त्यामध्ये तेल टाकलं, उभा चिरलेला कांदा घेतला, टोमॅटो पण, कांदा आधी ब्राऊन होईपर्यंत भाजला. त्यामध्ये टोमॅटो, कॉर्न, लाल तिखट, हळद वगैरे सगळं टाकून मस्त ते एकजीव केलं आणि मग ते चांगलं परतलं कुकरमध्ये. आणि त्यानंतर जे तांदूळ मी भिजवून ठेवले होते ते तांदूळ ऍड केले. तांदूळ ऍड करून झाल्यावर मग त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ऍड केलं. पाणी ऍड करून झाल्यावर ते मिश्रण सगळं ढवळून घ्यायचं आणि मग कुकर लावून 2-3 शिट्ट्या करायच्या. मस्त असा कॉर्न राईस आपला तयार होतो. आणि आज ह्यांना आमरस पण खायचा होता, तर हे बोलले मीच बनवतो. मग यांनी आमरस बनवला, मस्त कॉर्न राईस, आमरस, पापड भाजलेला. मस्त असं जेवण केलं दुपारी सगळ्यांनी. दुपारी थोडा आराम झाल्यावर संध्याकाळी 4 वाजता मी रेडी झाले, कारण मला थोडं बाहेर जायचं होतं, माझ्या मुलीचा शाळेचा युनिफॉर्म आणायला. सो मी अशी रेडी झाली आणि मग यांच्यासोबत चहा घेतला. चहा सोबत खाकरा खाल्ला. खाकरा खूप आवडतो मी, स्पेशली मला चहा सोबत खाकरा खायला खूप आवडतो. निघालो आम्ही. खाली ऑटो येऊन थांबला होता, ऑटो मध्ये बसले आणि निघालो युनिफॉर्म आणायला. तर कसं असतं, प्रत्येक शाळेचे एक असं दुकान ठरलेलं असतं आणि तिकडूनच ते युनिफॉर्म घ्यावे लागतात. तर मग हे रामगीर कलेक्शन म्हणून असं दुकान होतं आणि तिथे आम्ही गेलो युनिफॉर्म घ्यायला. पोहोचलो, युनिफॉर्म वगैरे घेतला आणि मग निघालो. तिकडून निघालो तसं आम्ही पोहोचलो कुमार पॅसिफिक मॉलला. हाय तर कर एकदा, हाय कर एकदा.
कोणाचा व्हिडिओ? मला मग स्टुडिओ मधली शॉपिंग झाल्यावर इकडे असं साऊथ कल्चर म्हणून एक शॉप होत, तिथं आम्ही घेतलं छोले भटुरे आणि मग मस्त पैकी छोले भटुरे खाल्ले दोघींनी. श्रेया खूप कॉमेडी करत होती, काय 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 बोलत होती. आहा. काय? इडलीवाला तिथे मला पिक्चर मध्ये कॅरेक्टर दिसली किती डोळे उठून श्रेया तुझ्याकडेच बघता येतो. स्वप्न आहेत मला आधीच. तर श्रेया आणि मी मस्त छोले भटुरे खाल्ले दोघींनी आणि मग निघालो तिकडून ऑटोमध्ये बसून. मॉलच्या बाहेरच एक मुलगी भेटली, तिच्याकडून कॅमेरा सारखं असं छोटस किचन होतं, ते तिला घेऊन दिलं मी. तर ऑटोमध्ये ती अशी मस्ती करत होती, हे बघा अशी. आणि मग निघालो मग आम्ही घरी. तिची मस्ती पूर्ण झाली आणि मग ती दमलं आणि थोडीशी झोपली रिक्षामध्येच. आणि मग असा होता एकंदरीत आजचा दिवस. खूप मस्ती केली श्रेयाने, खूप मस्त एन्जॉय केलं सगळं. खूप छान गेला आजचा दिवस. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.